श्रीदेवीच्या रहस्यमय मृत्यूचे संपूर्ण सत्य. दुबईच्या रूम नंबर 2201 मध्ये त्या रात्री काय घडले? नमस्कार मित्रांनो, आज मी जी कथा सांगणार आहे ती ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा उभा राहील. कारण ही कथा फक्त एका अभिनेत्रीची नाही, तर भारतीय सिनेसृष्टीच्या पहिल्या सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूमागील रहस्याची आहे. 24 फेब्रुवारी 2018 दुबईमधून भारतात एक अशी बातमी आली की पहिल्यांदा कोणीही विश्वास ठेवू शकला नाही. लोक म्हणत होते की ही बातमी खोटी आहे, पण काही वेळातच ही बातमी खरी असल्याचे अधिकृत पुष्टी करण्यात आली. बातमी होती, श्रीदेवी यांचे निधन झाले आहे. मृत्यूचे कारण सांगितले गेले दुबईतील जुमेरा एमिरेट्स टॉवर्स या आलिशान हॉटेलच्या खोलीत आंघोळ करताना बाथटबमध्ये बुडून मृत्यू. पण खरी गोष्ट एवढी सोपी आहे का? 5 फूट 7 इंच उंचीची महिला 5 फूट खोल टबमध्ये अचानक बुडून मृत्यू. मन पटत नाही. मग त्या रात्री नेमकं काय घडले? आज आपण जाणून घेणार आहोत. श्रीदेवीच्या मृत्यूपूर्वी काय घडले? खोली क्रमांक 2201 मध्ये त्या रात्रीचे घटनाक्रम. दुबई पोलीस चौकशीमध्ये बोनी कपूर यांच्या जबाबातील धक्कादायक मुद्दे आणि ते अनुत्तरित प्रश्न ज्यामुळे हा मृत्यू आजही रहस्य बनलेला आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्रीदेवी दुबईला का गेल्या? 21 फेब्रुवारी 2018 कपूर कुटुंबातील नातेवाईक मोहित मरवाह यांचे दुबईमध्ये भव्य लग्न. श्रीदेवी, पती बोनी कपूर आणि छोटी मुलगी खुशी दुबईला रवाना. मोठी मुलगी जान्हवी शूटिंगमुळे येऊ शकली नाही. लग्नात श्रीदेवी खूप उत्साही दिसत होत्या. फोटो, व्हिडिओ, डान्स सर्व काही परफेक्ट. 21 फेब्रुवारी बोनी आणि खुशी भारतात परतले. श्रीदेवी दुबईतच थांबल्या. कारण सांगितले गेले की दुबईत राहणाऱ्या बहिणीला भेटणे, जान्हवीसाठी शॉपिंग. त्यांना जुमेरा एमिरेट्स टॉवर्समध्ये रूम नंबर 2201 देण्यात आला. मृत्यूपूर्वीचा शेवटचा दिवस 24 फेब्रुवारी सकाळी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची फोनवर बोलणी होते. श्रीदेवी म्हणतात, मी तुला खूप मिस करते. बोनी ठरवतात सरप्राईज देण्यासाठी दुबईला जाणे. संध्याकाळी 6:20 वाजता बोनी हॉटेलमध्ये पोहोचतात. त्यांच्या जबाबानुसार आहे. दार ठोठावल्यावर श्रीदेवी दार उघडतात. खूप आनंद होतो. दोघे अर्धा तास गप्पा मारतात. डिनरसाठी बाहेर जाण्याचे ठरते. अंदाजे 7 वाजता श्रीदेवी बाथरूममध्ये आंघोळीसाठी जातात. बोनी क्रिकेट सामना पाहू लागतात. 20 मिनिटांनी श्रीदेवी बाहेर न आल्याने बोनी आवाज देतात, पण काहीच उत्तर नाही. थोड्या वेळानंतर ते बाथरूममध्ये जातात आणि श्रीदेवी बाथटबमध्ये पडलेल्या निर्जीव. यानंतर बोनी सर्वप्रथम एका मित्राला फोन करतात. डॉक्टर, इमर्जन्सी विभाग किंवा पोलिसांना नाही. मित्र आता येईपर्यंत बरेच मिनिटं जातात. डॉक्टर येतात आणि मृत्यूची पुष्टी करतात. पण इथे एक दुसरी कथा देखील आहे. हॉटेल स्टाफ सदस्यांचा दावा. 24 फेब्रुवारीच्या संध्याकाळी श्रीदेवी रूम सर्व्हिस मागवतात. पाणी देण्यासाठी स्टाफ पोहोचतो. दरवाजा उघडत नाही. मास्टर कीने दार उघडतो. बाथरूमचा दरवाजा उघडा. श्रीदेवी बाथरूमच्या मजल्यावर पडलेल्या. त्यांचा श्वासोच्छ्वास सुरू. स्टाफनेच हॉस्पिटलला नेले. म्हणजे बोनीच्या कथेशी पूर्ण विरोधी घटना. पोस्टमॉर्टम रिपोर्ट. श्रीदेवीच्या रक्तात अल्कोहोलचे अंश. फुफ्फुसात मोठ्या प्रमाणात पाणी. मृत्यूचे कारण अपघाती बुडणे. जहरीले पदार्थ किंवा मारहाणीचे कोणतेही चिन्ह नाही. दुबई पोलिसांनी 27 फेब्रुवारीला केस बंद केली. पण प्रश्न अनेक. वेगवेगळ्या 2 कथा. कोणती खरी आणि कोणती खोटी? बोनी कपूरने पहिल्यांदा मित्राला का फोन केला? इमर्जन्सी डॉक्टर किंवा पोलिसांना लगेच का सांगितले नाही? दुबई पोलिसांनी हॉटेल स्टाफच्या विधानाची चौकशी का केली नाही? एक जागतिक सुपरस्टार, पण तपास इतका साधा? ही उत्तरं आजपर्यंत मिळाली नाहीत. मग हत्या झाली का? याबाबत स्पष्ट पुरावे नाहीत. पण अनुत्तरित प्रश्नांमुळे ही कथा आजही रहस्य आहे. 27 फेब्रुवारीच्या रात्री श्रीदेवीचा पार्थिव अनिल अंबानी यांच्या खासगी विमानाने मुंबईला आणण्यात आला. 28 फेब्रुवारी 2018 पूर्ण राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार. बॉलिवूडची चांदणी विझली, पण तिच्या मृत्यूभोवतीचे प्रश्न आजही जिवंत आहेत.